मित्रांनो, सध्या भारतात इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याकडे लोकांचा कल भरपूर वाढतोय. गेल्या महिन्याभरात तर यात आणखीनच भर पडली आहे. पेट्रोलचे भाव वाढतायत हे तर झालंच, पण सध्या इराणच्या युद्धामुळे पेट्रोलचा तुटवडा निर्माण होतो की काय अशी एक भीती पण लोकांच्या मनात आहे. कारण काही असो, पण इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायचं म्हणलं तर सगळ्यात आधी आपण विचार करतो की त्याची रेंज किती आहे. कारण पेट्रोलची गाडी कुठेही बंद पडली तर बाटलीतून पेट्रोल आणून त्यात टाकता येते. ईव्हीचं तसं नाहीये ना. त्यामुळे एकदा चार्ज केली की जास्तीत जास्त किलोमीटर चालणारी गाडी घेण्याकडे लोकांचा कल असतो. पण फक्त रेंज बघून स्कूटर घ्यायची की बाकी गोष्टी पण बघायच्या? बरं, एवढे ऑप्शन्स सध्या मार्केटमध्ये आहेत, त्यात आपल्याला सूट होईल म्हणजे बजेटमध्ये पण बसेल आणि रेंज पण चांगली देईल अशी गाडी आपल्याला मिळायला हवी ना. सो त्यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातल्या टॉप रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर बघणार आहोत. सोबतच त्यांचे प्रो कॉन्स आणि किमती असं सगळं कम्पेअर करून बघणार आहे, म्हणजे तुम्हाला एक फायनल करायला बरं पडेल. जास्त टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. आपल्या आजच्या व्हिडिओतला इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा मेन क्रायटेरिया आहे रेंज, आणि फक्त तेवढंच बघायचं झालं तर सगळ्यात पहिली गाडी येते ती म्हणजे ओला S1 Pro Plus. याची कंपनीने सांगितलेली रेंज ही तब्बल 320 किलोमीटर एवढी आहे. म्हणजे एका चार्जमध्ये तुम्ही पुण्यावरून मुंबईला जाल आणि कदाचित परतही याल. यात अर्थातच प्रॅक्टिकली ते पॉसिबल नाही आहे, कारण कंपनीने क्लेम केलेली रेंज आणि खरंच मिळणारी रेंज यात फरक असतो. पण तरीही 300च्या जवळ जाणारी रेंज असेल आणि तुम्हाला फक्त गावातल्या गावात ही स्कूटर वापरायची असेल तर 2-3 दिवस तुम्हाला चार्जिंग करावंच लागणार नाही. बरं, हायपर चार्जरने ही गाडी केवळ 45 मिनिटांमध्ये 0 ते 80% चार्ज होते. शिवाय याचा टॉप स्पीड 141 किलोमीटर प्रति तास एवढा आहे. क्रूज कंट्रोल, पार्टी मोड, प्रॉक्झिमिटी अनलॉक असे भारी फीचर्स मिळतात आणि अंडर सीट स्टोरेजही चांगलं मिळतं. याची किंमत साधारणपणे 1,70,000 एवढी आहे एक्स शोरूम. बाकी या स्कूटरमध्ये सगळं बेस्ट आहे, पण एक मॅटर आहे, तो म्हणजे कंपनी. ओलाची आफ्टर सेल सर्व्हिस ही अजिबात चांगली नसल्याची तक्रार कितीतरी लोक करतात. सोशल मीडियावर बघितलं तर लोकांनी या स्कूटरच्या बिल्ड क्वालिटीवर देखील प्रश्न उपस्थित केलेले आहेत. या सगळ्यामुळे स्कूटरची रिसेल व्हॅल्यू देखील तेवढी चांगली नाहीये. सो हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल. ओलाचीच थोडी कमी किंमत असणारी S1 Pro Gen 3 ही देखील स्कूटर तुम्ही बघू शकता. याची रेंज 242 किलोमीटर आहे कंपनीने क्लेम केलेली. टॉप स्पीड 125 किलोमीटर आणि पिकअप देखील चांगला आहे. 3 सेकंदांमध्ये ही गाडी 0 ते 40चा स्पीड पकडू शकते. याची किंमत सुमारे 1.5 लाख रुपये एक्स शोरूम बसते, पण आधी सांगितलं तसंच ओलाची आहे, सो सर्व्हिसचा इश्यू लक्षात घ्या. दुसऱ्या नंबरला येते सिंपल वन जेन 2. सिंपल एनर्जी कंपनीची स्कूटर आहे. कंपनीने सांगितलेली रेंज 265 किलोमीटर एवढी आहे. सो रिअल वर्ल्ड आपण 250 पकडून चालूया तरीही ही बेस्ट रेंज आहे. बाकी स्कूटरमध्ये क्रूज कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, 6 रायडिंग मोड्स असे फीचर्स मिळतात. 7 इंच मोठी टचस्क्रीन मिळते. 35 लिटर स्टोरेजची डिक्की मिळते, ज्यात 2 हेल्मेट आरामात बसतात. याची किंमत सुमारे 1,80,000 जाते. याचे 2 लहान व्हेरियंटही आहेत. 236 किलोमीटर रेंजवाला व्हेरियंट तुम्हाला 1,70,000 मिळेल आणि 1.5 लाखांपर्यंत येणारा 1S Gen 2 हा व्हेरियंट तुम्हाला 190 किलोमीटरची रेंज देईल. भरपूर फीचर्स आहेत, स्पोर्टी डिझाईन आहे, पण ब्रँड अगदी नवीन असल्यामुळं सर्व्हिस नेटवर्क लिमिटेड आहे. सोबतच नवीन ब्रँड असल्यामुळं तेवढा रिलायबल आहे की नाही हे सांगता येत नाही. सो या गोष्टी लक्षात घ्या. तिसऱ्या नंबरला येते TVSची iQube ST. आपल्या लिस्टमधला सगळ्यात जास्त रिलायबल ब्रँड म्हणता येईल. iQube STची रेंज 212 किलोमीटर आहे. ही कंपनीने क्लेम केलेली रेंज आहे. रिअल वर्ल्डमध्ये आपण 200 पकडून चालूया. मोठी टच स्क्रीन, क्यू पार्क असिस्ट आणि बाकीचे इलेक्ट्रिक स्कूटरमधले मिळणारे फीचर्स ते यात मिळतातच, पण याचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट म्हणजे TVSचं सगळ्यात मोठं सर्व्हिस नेटवर्क. भारतात कुठेही गेला तरी सर्व्हिसचं टेन्शन नाही. यामध्ये IP67 रेटेड बॅटरी मिळते, सो पावसाचंही टेन्शन नाही. डिझाईन थोडं कन्झर्वेटिव्ह आहे, पण राईड कम्फर्टेबल आहे. सगळ्यात जास्त रेंज असणाऱ्या व्हेरियंटची किंमत सुमारे 1,70,000 जाते. चौथ्या नंबरला येते एथरची 450X. याच्या कंपनीने क्लेम केलेली रेंज 160 किलोमीटर आहे. रिअल वर्ल्डमध्ये याची रेंज आपण 140 पकडून चालू आहे. एथरची बिल्ड क्वालिटी आणि रायडिंग एक्सपिरियन्स चांगला असल्याचं कितीतरी युजर्सनी म्हणलंय. शिवाय एथरचे देशभरात खूप मोठं चार्जिंग नेटवर्कही आहे. याची किंमत 1.5 लाखांपासून सुरू होते, पण टॉप व्हेरियंट हवं असेल तर त्याची किंमत मात्र जवळपास 170 किंवा 180 एवढी जाऊ शकते. तुम्ही कोणत्या ॲक्सेसरीज घेतायत त्यावरती किंमत डिपेंड होते. बिल्ड क्वालिटी, हँडलिंग हे सगळं बेस्ट आहे, पण किमतीच्या मानाने रेंज थोडी कमी वाटते. टॉप स्पीड 90 किलोमीटरचा आहे, तो देखील या प्राईस पॉईंटच्या मानाने कमी आहे, पण सेफ्टीच्या दृष्टीने परफेक्ट आहे. एथरचीच आणखी एक स्कूटर आहे रिज्जा नावाची. त्याचं बेस व्हेरियंट 1,10,000 सुरू होतं. टॉप व्हेरियंटची कंपनीने क्लेम केलेली रेंज जवळपास 150 किलोमीटर आहे. स्किड कंट्रोल, क्रॅश अलर्ट, ऑटो होल्ड असे सगळे फीचर्स त्यात मिळतात.
परफॉर्मन्स तेवढा स्पोर्टी नाही आहे, पण नॉर्मल यूजसाठी परफेक्ट आहे. सो हा देखील ऑप्शन तुम्ही बघू शकता. आता आपली 5वी आणि शेवटची स्कूटी आहे हिरोची विडा VX2+. या लिस्टमधली सगळ्यात व्हॅल्यू फॉर मनी स्कूटर म्हणता येईल. 1,00,000च्या आत म्हणजे सुमारे 95,000 ही त्याची एक शोरूम किंमत आहे. यात कंपनीने क्लेम केलेली रेंज 142 किलोमीटर आहे. रिमूवेबल बॅटरी मिळते, सो तुम्ही घरात नेऊन ही बॅटरी चार्ज करू शकता. हिरोचं सर्व्हिस नेटवर्क ही संपूर्ण भारतात पसरलेलं आहे, सो त्याचंही टेन्शन नाही. या स्कूटरचे कॉन्स म्हणाल तर टॉप स्पीड आणि रेंज या लिस्टमध्ये सगळ्यात कमी आहे, पण बाकी डिक्की मोठी मिळते, कलर ऑप्शन्स चांगले आहेत, लुक चांगला आहे, सीट कम्फर्टेबल आहे आणि यात आणखीन एक चांगली गोष्ट म्हणजे BaaS मॉडेल म्हणजे बॅटरी ॲज अ सर्व्हिस. असं घेतलं तर स्कूटर घेतानाची किंमत तुम्हाला निम्मी बसू शकते. अर्थात नंतर बॅटरीचं भाडं द्यावं लागतं, ती वेगळी गोष्ट. सो ओव्हरऑल एक ऑलराऊंडर इलेक्ट्रिक स्कूटर म्हणून तुम्ही हिरोची विडा VX2 ही घेऊ शकता. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सगळ्यात रिलायबल कोणती आहे. यात 3 कंपन्या येतात, TVS, हिरो आणि एथर. यात सगळ्यात व्हॅल्यू फॉर मनी जर बघायला गेलं तर हिरो विडा हे नाव घेता येईल. सो बेसिकली तुम्हाला फक्त मोठी रेंज हवी असेल आणि टॉप स्पीड हवा असेल तर ओलाच्या स्कूटर्स बेस्ट आहेत. चांगली सर्व्हिस हवी असेल आणि रेंज मीडियम चालत असेल तर TVS किंवा हिरो घेऊ शकता. आणि सगळंच ओके चालत असेल तर एथर चांगला ऑप्शन आहे. बाकी इलेक्ट्रिक स्कूटर घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा की कंपनीने क्लेम केलेली रेंज आणि प्रत्यक्षात वापरताना मिळणारी रेंज यात 20 ते 30% फरक असतो. बाकी गाडी खरेदी करताना टेस्ट राईड नक्की घ्या आणि जवळ सर्व्हिस सेंटर आहे का हे तपासा. तुम्हाला यातली कोणती इलेक्ट्रिक स्कूटर चांगली वाटली किंवा तुमच्याकडे इलेक्ट्रिक स्कूटर असेल तर तुमचा अनुभव कसा आहे हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि टेक भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.